नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही आहे आपली Ertiga VXi CNG 2021चं मॉडेल आहे आणि ही गाडी चाललेली आहे 1,40,000 किलोमीटरपर्यंत. आणि ह्या गाडीची क्लच प्लेट जी आहे ती आता फायनली चेंज झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो क्लच प्लेट कशा प्रकारे आहे. प्रत्येक गाडीच्या क्लच प्लेटची जी ॲव्हरेज हे असते, म्हणजे ॲव्हरेज किती चालेल, तर ती असते 70,000 ते 80,000 किलोमीटरपर्यंत प्रत्येक गाडीची क्लच प्लेट चालणं गरजेचं असतं. पण काही गाड्यांच्या ज्या क्लच प्लेट आहेत ते लवकरसुद्धा जातात. काही गाड्यांच्या क्लच प्लेट ज्या आहेत ते खूप लाख 2-2 लाख किलोमीटरसुद्धा चाललेल्या आहेत. तर आपली गाडी 1,40,000 किलोमीटरपर्यंत क्लच प्लेट चाललेली आहे. याचं कारण काय माहिती आहे का, की क्लचचा जो वापर आहे तो योग्यरित्या करणे. तर क्लचचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या गाडीच्या क्लच प्लेटची लाईफ वाढवू शकता. तर आता आपल्या गाडीची जी क्लच प्लेट आहे ती फायनली चेंज झालेली आहे. आता आपली गाडी 1,40,000 होऊन गेले आणि थोडी रेस व्हायला लागली होती. थोडंसं घाट सेक्शनला गाडी चढायला थोडासा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे आपण आपल्या गाडीची क्लच प्लेट फायनली चेंज केली आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की गाडीच्या क्लच प्लेटला किती खर्च येतो आणि गाडीची जी क्लच प्लेटमध्ये कोणकोणते पार्ट चेंज होऊन जातात. तर ह्याच्यामध्ये आपल्या गाडीची सर्वात पहिले म्हणजे क्लच प्लेट, त्यानंतर दुसरं म्हणजे प्रेशर प्लेट, त्यानंतर तिसरं म्हणजे कदाचित जर तुमच्या गाडीचं फ्लायव्हील खराब झालं असेल तर ते चेंज होतं. चौथी गोष्ट फ्लायव्हीलची बेरिंग असते ती चेंज होते. आणि पाचवी गोष्ट म्हणजे क्लचची बेरिंग, म्हणजे जे क्लचच्या आतमध्ये गेअरबॉक्समध्ये बेरिंग असते एक, ती चेंज होते. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. मी जुने जे पार्ट आहेत ते घेऊन आलेलो आहे सोबत. माझ्या गाडी म्हणजे पार्टच्या साईडला मी पार्ट ठेवलेले आहेत, ते सुद्धा मी दाखवतो कोणकोणते पार्ट आणि त्याची जी किंमत आहे ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो. तर मित्रांनो, बघू शकताय आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये बघू शकता किती मारुती सुझुकी जेन्युइन पार्ट्स चे बॉक्स भरलेले आहेत. 1 2 3, ह्याच्यानंतर हे 2 5, त्यानंतर ह्याच्या खालीसुद्धा 2 आहेत, हे 2 आणि हा 1, असे हे पार्ट आपल्या गाडीमध्ये चेंज झाले आहेत. हे सर्व क्लचचे नाही आहेत, पण आणखीन दुसरेसुद्धा पार्ट आहेत, मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सर्व या गाडीचे क्लचचे पार्ट दाखवतो. मित्रांनो, मी हातामध्ये हँड ग्लोव्ज घातले आहेत. का माहिती आहे का, की कारण की हे जे क्लचचे जे पार्ट आहेत ना ते खूप हार्मफुल असतात. ह्याच्यामध्ये ॲस्बेस्टस हे मटेरियल वापरलेलं असतं आणि ते आपल्या शरीराला खूप हार्मफुल असतं. त्याच्यामुळे म्हणून नेहमी हँड ग्लोव्ज घालूनच आपल्याला काम करायचं. तर आता हा पहिला बॉक्स खोलतो मी. तर ह्याच्यामध्ये आहे आपल्या गाडीची क्लच प्लेट, बघू शकताय. ही आहे आपल्या गाडीची क्लच प्लेट, हे बघा अशा प्रकारे आहे. तर आता इथे जर बघितलं तर ह्याला मार्किंग असते बघा, अशी लाईन असते प्रत्येक हे. तर हे पूर्णपणे आपली लाईन घासली गेलेली आहे. पूर्णपणे आपली जी क्लच प्लेट आहे ती सरळ झालेली आहे, बघू शकता. ह्याचं जे लेदर आहे ते पूर्णपणे घासलं गेलेलं आहे. तर हे ॲस्बेस्टस मटेरियलचं बनवलेलं असतं. तर ते आपल्या शरीराला थोडंसं हानिकारक असतं, त्याच्यामुळे म्हणून ह्याला हात लावताना किंवा ह्याच्यासोबत काम करताना जरा काळजीपूर्वक काम करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या गाडीच्या आतमध्ये गेअरबॉक्समध्ये क्लच प्लेट आपली निघालेली आहे, ती म्हणजे XCD कंपनीची. तर या कंपनीची क्लच प्लेट आपल्याला म्हणजे शोरूमपासून आली होती. तर आता आपण जी नवीन क्लच प्लेट टाकली आहे तीसुद्धा सेम या XCD कंपनीचीच टाकलेली आहे. तर इथे त्याचा पार्ट नंबर वगैरे आहे. त्यानंतर इथे K15B आपण बोलू शकतो त्याला. तर K15B म्हणजे इंजिन सिरीज असते ती, तर ते नाव टाकलेलं आहे. त्यानंतर ह्या स्प्रिंग वगैरे आहेत त्याच्या, या स्प्रिंगसुद्धा लूज पडल्यात. मी तुम्हाला दाखवतो, त्याचा आवाज येतो आहे, बघू शकता. हलवल्यानंतर त्याचा आवाज येतो. या स्प्रिंगसुद्धा लूज पडलेल्या आहेत आणि ही क्लच प्लेट पूर्णपणे वेअर झालेली आहे, बघू शकता. ह्याचे ज्या लाईन आहेत ते सर्व पूर्णपणे मिटून गेले आहेत. तर ही झाली क्लच प्लेट. त्यानंतर दुसरा बॉक्स आहे तो म्हणजे की त्याच्यामध्ये असेल आपल्या गाडीची प्रेशर प्लेट. तर ही आहे आपल्या गाडीची प्रेशर प्लेट, बघू शकता किती धूळ आहे हे बघा. याच्यामध्ये बॉक्समध्ये सुद्धा खूप सारी धूळ आणि ह्याचं जे मटेरियल आहे ते घासल्यामुळे याच्यामध्ये पडलेलं. तर ही जर प्रेशर प्लेट जर बघितली मित्रांनो, तर तीसुद्धा सेम एक्सिड कंपनीचीच आहे बघा. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल. नंतर इथे पार्ट नंबर वगैरे आहे. हे फिंगर्स बोलतात ह्याला, हे जे आहे त्याला फिंगर्स बोललं जातं. तर या फिंगर्स आहेत, त्याच्यावर आपले क्लच बेरिंग लागते. आणि हा आहे या गाडीचा मागचा स्पेस. तर इथे बघू शकता, इथे तुम्हाला ह्याच्यावर मार्किंग आलेली आहे आणि ही जळलेली आहे पूर्णपणे, ही खराब झाली आहे. ज्यावेळी आपण क्लच प्लेट चेंज करतो आणि त्यावेळी आपल्याला हे पूर्णपणे दोन्ही या गोष्टी चेंज कराव्या लागतात, गरजेचंच आहे. तर यामध्ये बघू शकता आपली जी क्लच प्लेट आहे ती जळून त्याचा जो धूळ वगैरे आहे ते बघा ह्याच्यामध्ये जाऊन बसलेली आहे. तर हे सुद्धा थोडंसं हार्मफुल आहे आपल्यासाठी. हे सुद्धा याला हात लावताना किंवा याच्यासोबत काम करताना थोडं काळजीपूर्वक आपल्याला करायचं. तर हे झाले प्रेशर प्लेट, ही आपण चेंज केलेली आहे. मी याची किंमतसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती खूप जड आहे आणि ती आहे म्हणजे की आपल्या गाडीचं फ्लायव्हील.
फ्लायव्हील जर बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्लायव्हीलची बेरिंगसुद्धा बदलायला लागते. तर हे बघा, ही बेरिंग पूर्णपणे तुटून गेलेली आहे. ह्याच्यामधले बॉल्स आहेत, बॉल बेरिंग येते याच्यामध्ये, तर हे बॉल्ससुद्धा तुटून गेलेले आहेत. आणि हे बॉल्स तुटल्यामुळे ते बॉल्स हे बघा ह्याला घासले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपले जे फ्लायव्हील आहे त्यालासुद्धा स्क्रॅचेस आलेत आणि ते जळलेसुद्धा. आपले क्लच प्लेट जास्त गेल्यामुळे हे जळलेसुद्धा. हे सुद्धा हे बघा, हे आपलं इथनं स्टार्टर फिरवतं, आपलं फ्लायव्हील फिरवतं, त्याच्यामुळे इंजिन क्रँक घेतं आणि स्टार्ट होतं आपलं इंजिन. तर हे अशा प्रकारे आहे. सेम याच कंपनीचं सुद्धा हे आपण गाडीमध्ये इन्स्टॉल केलं आहे. ते बघू शकता किती धूळ याच्यामध्ये आहे. आपण हे फ्लायव्हीलसुद्धा नवीन इन्स्टॉल केलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तर ती म्हणजे की क्लच बेरिंग मी तुम्हाला सांगितलं की क्लच बेरिंग आहे. त्याला आपण क्लच सिलेंडरसुद्धा बोलू शकतो, क्लच सिलेंडर किंवा क्लच बेरिंग बोललं जातं. तर हे बघा, ही आहे या गाडीची हायड्रॉलिक क्लच बेरिंग, कारण या गाडीमध्ये हायड्रॉलिक क्लच येतो, त्याच्यामुळे ह्याला ऑइलनी ऑपरेट होतो हा क्लच. तर हे बघा, ही बेरिंगसुद्धा ह्याच्यामध्ये हार्ड झालेली आहे आणि थोडंसं आवाज करते. तर ही सुद्धा आपण चेंज केलेली आहे. या 4 गोष्टी आपण चेंज केल्या आहेत. आणि 5वं म्हणजे ह्याच्यामधली फ्लायव्हील बेरिंग, ती मी तुम्हाला दाखवलीच की कशा प्रकारे तुटलेली आहे. तर या 5 गोष्टी आपल्याला क्लचमध्ये येतात. आणि हे जे बॉक्स आहेत ना, हे बॉक्स दुसरे आहेत, सस्पेन्शनचे आहेत आणि ब्रेकचं वगैरे थोडंफार काम केलं त्याचे आहेत. हे 4 बॉक्स आहेत ते क्लचचे आहेत. तर अशा प्रकारे आहे या गाडीचा क्लचचे पार्ट. आता मी तुम्हाला या पार्ट्सची किंमत दाखवतो. तर आता सर्वात पहिलं म्हणजे हे आहे सिलेंडर असेंब्ली किंवा बेरिंग आपण बोलू शकतो किंवा सिलेंडर. तर हे आहे 3871 रुपयाची ही क्लच सिलेंडर असेंब्ली आहे. त्यानंतर आपली जी क्लच प्लेट आहे त्याची किंमत आहे ती थोडी कमी आहे, ती आहे 1442 रुपये याची किंमत आहे. त्यानंतर आपल्याकडची प्रेशर प्लेट आहे त्याचीसुद्धा किंमत थोडी कमी आहे, ही आहे 1658 रुपये किंमत आहे या प्रेशर प्लेटची. आणि ही बेरिंग थोडी जरा जास्तच महाग आहे. सर्वात या पार्टपेक्षा ही बेरिंग जास्त महाग आहे. त्यानंतर आणखीन आपलं जे फ्लायव्हील आहे त्याची जी किंमत आहे 2990 रुपये. हे आपलं फ्लायव्हीलचे सर्व पार्ट जे आहे ते मारुती सुझुकी जेन्युइन ॲक्सेसरी किंवा जेन्युइन पार्ट्स आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केले. कारण की काय माहिती आहे का, हे जे पार्ट आहेत ना हे नेहमी जेन्युइन म्हणजे ओरिजिनल पार्टच आपल्याला गाडीमध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून ह्याची जी लाईफ आहे ती खूप जास्त राहील. थोडे पैसे जास्त जातात जेन्युइन पार्ट्सला, पण गाडीची जी लाईफ आहे किंवा क्लचची जी लाईफ आहे ती पूर्णपणे मिळून जाते, म्हणजे खूप जास्त लाईफ त्याची मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं काही हे आपल्या गाडीचे पार्ट्स क्लचचे आपण चेंज केलेले आहेत. पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलं की त्याची किंमत वगैरे काय आहे किंवा कोणकोणते पार्ट्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला पार्ट नंबरसुद्धा बघायला मिळून जातील. तर ह्याचा जो टोटल खर्च आलेला आहे हे पार्ट सर्व मिळून हे 10,000पर्यंत आपले पार्ट गेले आहेत. कारण हे 1400, त्यानंतर हे 1600, असे जास्तीत जास्त आपण 3000 पकडतो. त्यानंतर हे 4000 पकडायचे, 3800 आहेत पण 4000 पकडायचे. त्यानंतर ह्याला आपण ह्याचीसुद्धा 3000 किंमत आहे. तर असे हे टोटल 10,000 अंदाजे आपण पकडू शकतो. त्याच्यात थोडाफार डिस्काउंटसुद्धा आम्हाला मिळालेला आहे या ओरिजिनल पार्टवर. ते प्रत्येक डीलरशिप टू डीलरशिप हे करतं, कारण की सर्वच जण डिस्काउंट देतात असं नाही आहे. तर आपल्याला ह्याच्यावर डिस्काउंटसुद्धा मिळालेलं आहे. तर हे 10,000 आपण पार्टचे पकडूया. त्यानंतर ऑइल गेअर ऑइल टाकलं गेलं, ते एक 1100 काय 1200 रुपयाचं ते गेअर ऑइल टाकलं गेलं. त्यानंतर लेबर चार्ज जो आहे तो 2000 रुपये आपला लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या गाडीचं जे काम आहे ते 13 ते 13,500 रुपयापर्यंत क्लच प्लेटचं काम पूर्णपणे झालेलं आहे. आता आपल्या गाडीचा जो क्लच आहे तो एकदम स्मूथ झालेला आहे आणि पुढचे 1,00,000 किलोमीटरपर्यंत चालण्यासाठी आपली गाडी तयार झालेली आहे. तर कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर या गाडीचं क्लचचं काम करायचं असेल तर मी खाली स्क्रीनवरसुद्धा नंबर दिलेलाच आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देतो आणि ह्याचं गॅरेजचं लोकेशन देतो. तर त्यावर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या गाडीचं क्लचचं काम वगैरे जे असेल तर ते करू शकता. धन्यवाद.